नमस्कार मित्रांनो, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत लांज्यातील श्री कालभैरव योगेश्वरी मंदिराच्या परिसरात आणि येथील निसर्गरम्य परिसर आपण पाहणारच आहोत। त्याचसोबत मंदिराचा इतिहास आणि माहिती येथील पुजारी श्री त्यागराज हर्डीकर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। ही देवी आमची कुलदेवी आहे, त्याचप्रमाणे अनेक भाविकांची ही कुलदैवत आहे। येथील उत्सव हा लांज्यात सुप्रसिद्ध आहे। आपल्याला आत्तापर्यंत ठाऊक नसलेल्या गोष्टी या व्हिडिओमधून निश्चितपणे आपल्याला कळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता संपूर्ण पाहावा ही आपणास विनंती करतो। त्याचप्रमाणे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून कळवा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आणि आपण आता थेट कोणताही वेळ वाया न घालवता येथील पुजारी श्री त्यागराज हर्डीकर यांच्याकडून ह्या मंदिराची माहिती जाणून घेऊया। काका नमस्कार, तुमचा परिचय मला थोडक्यात द्या आणि त्यानंतर आपण मंदिराची सविस्तर माहिती तुमच्याकडून घेणारच आहोत। परंतु त्याआधी तुमचा परिचय आणि तुम्ही इथे कसे आलात, तुमचं मूळ गाव कुठलं याविषयी थोडक्यात माहिती सांगा। नमस्कार, मी त्यागराज माधव हर्डीकर। माझेही हे कुलदैवत आहेत। मी मूळचा राजापूरचा। मी रामकृष्ण मिशनमध्ये म्हैसूर सेंटरला त्यांच्या आश्रमामध्ये होतो। माझे मोठे बंधू हेमचंद्र उर्फ राजन हर्डीकर हे या देवस्थानचे ट्रस्टी आहेत आणि त्यांनी मला इथं आणलं आणि या ठिकाणी गेली 13 वर्ष मी मंदिराचं व्यवस्थापन आणि आलेल्या भक्तगणांचे अभिषेक या गोष्टी पाहतो। हे मंदिर कुठल्या देवाचं किंवा देवीचं आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। हे मंदिर कालभैरव योगेश्वरीचं आहे आणि साधारणपणे याचा लिखित इतिहास कुठेही आमच्याकडे उपलब्ध नाही, पण या ठिकाणी असलेली मंदिराची रचना, तिथं असलेलं स्वरूप हे साधारणपणे 400 ते 500 वर्ष पाठीमागे जातं आणि एवढं पुरातन हे मंदिर आहे। तुम्ही जर आतमध्ये गाभाऱ्यात पाहाल तर कालभैरव योगेश्वरीच्या असलेली पिंडी ही जोडी स्वरूपाची आहे आणि शिवशक्तीचा वास या ठिकाणी आहे। तसंच बाहेरच्या बाजूला बघाल तर कालभैरव योगेश्वरीची मूर्तीसुद्धा या ठिकाणी आहेत। ज्या देवतेचं अधिष्ठान ज्या ठिकाणी पिंडी स्वरूपामध्ये आहे त्याच देवतेचं अधिष्ठान त्याच देवळामध्ये मूर्ती स्वरूपामध्ये आहे, असं एकमेव हे देऊळ असावं। कारण इतक्या वर्षामध्ये माझ्या ऐकिवात किंवा पाहण्यात असं दुसरं कुठचंही देऊळ नाही। एक तर तुम्हाला पिंडी तरी मिळेल किंवा मूर्ती तरी मिळेल, पण दोन्हीही त्याच ठिकाणी तुम्हाला मिळणं ही गोष्ट फार अप्रूप आहे तिथं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये अभिषेक, आवर्तनं, लघुरुद्र, महारुद्र वगैरे या ज्या सर्व धार्मिकी आहेत त्या आतमध्ये होतात आणि देवाला नेसवण्याचा जो विषय आहे किंवा देवाला अलंकार करण्याचा जो विषय आहे हा सर्व बाहेरच्या बाजूला होतो। या ठिकाणी गणपती, नागेश्वरी, कालभैरव, योगेश्वरी आणि महापुरुष आणि विठ्ठलाई असं हे कालभैरव योगेश्वरीचं पंचायतन या ठिकाणी आहे। या मंदिराचं नेमकं नाव काय आहे आणि इथे हे मंदिर स्वयंभू आहे का किंवा आपल्याला याबद्दलचा इतिहास ऐकीव काय आहे हे आपण थोडक्यात सांगावं। कारण भैरीचं देऊळ असं लांज्यात ह्या देवळाला ओळखलं जातं, परंतु प्रत्यक्षात भैरी हे याचं नाव आहे का इथल्या देवस्थानचं, किंवा इथल्या देवस्थानचं नेमकं नाव काय आहे? हे कालभैरव योगेश्वरीचं देवस्थान आहे आणि भैरी हे कालभैरवाचा झालेला अपभ्रंश आहे। भैरी ही देवी नाही आहे, कालभैरव आणि योगेश्वरी। आता ही कालभैरव योगेश्वरी ही सुद्धा भैरी भवानी म्हणूनच ओळखली जाते। जी भैरी भवानी आहे तीच कालभैरव योगेश्वरी आहे। इथे कसब्याला जे भैरी भवानीचं मंदिर आहे तिथे सुद्धा कालभैरव योगेश्वरीच आतमध्ये आहे। कोणकोणत्या आडनावांच्या लोकांचं हे कुलदैवत आहे असं आपल्याला सांगता येईल? कारण बऱ्याच लोकांना ठाऊक नसतं की कुठलं मूळ मंदिर हे आपलं कुलदैवत आहे, तर याबद्दल आपल्याला काय माहिती? ज्या वेळेला या देवस्थानाची सुरुवात झाली त्यावेळेला शेरे, दळी, कुष्टे, हर्डीकर आणि खेर या लोकांचं हे कुलदैवत आहे आणि त्याने पुढाकार घेऊन साधारणपणे 73च्या सुमाराला पहिला जीर्णोद्धार या देवस्थानचा केला। त्यानंतर दुसरा जीर्णोद्धार हा 2015 साली झाला आणि त्या मधल्या वर्षामध्ये अनेक लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी हे आमचं कुलदैवत आहे म्हणून सांगितलं। ज्याच्यामध्ये गोरे आहेत, काळे आहेत, साठे आहेत, साने आहेत, बोरवणकर आहेत, पोथनीस आहेत, मोरे आहेत, जाधव आहेत, असे अनेक लोक या ठिकाणी येतात, थरवळ आहेत, असे अनेक लोक या ठिकाणी येतात आणि आता या कुलदेवतेच्या भक्तगणांमध्ये या प्रकारे वाढ झालेली आहे।
मंदिराच्या इमारतीचं बांधकाम हे जे नवीन आपल्याला बघायला मिळतंय हे कधी झालं? पहिला जीर्णोद्धार हा 1973च्या दरम्यान झाला आणि त्यानंतर मधल्या वर्षामध्ये देवस्थानची डागडुजी चालू होती, पण तरीही काही गोष्टी या करणं आवश्यक होतं. मग ट्रस्टी मंडळाने निर्णय घेतला की आता जर करायचं असेल तर आपण नवीन देऊळ बांधूया. त्यानुसार कौल घेण्यात आले, नवीन देऊळ बांधायचा विषय झाला आणि 2015 साली 2013ला हे काम सुरू झालं आणि 2015मध्ये हे काम पूर्ण झालं. जुन्या मूर्तींना कौल घेऊन सर्व मूर्ती म्हणजे कालभैरव, योगेश्वरी, गणपती, नागेश्वरी या चारही मूर्ती पूर्णपणे नवीन स्वरूपामध्ये करण्यात आल्या. या देवस्थानची महती आपल्याला काय सांगता येईल आणि या परिसराचं वैशिष्ट्य काय आहे? या ठिकाणी असलेली पूजेची व्यवस्था जी आहे ती पहिली पूजा ही लिंगायतांनी करायची आहे आणि त्यानंतर मग बाकीच्या जे अभिषेक किंवा ज्या गोष्टी असतील त्या जे कोण गुरुजी असतील त्यांनी त्या करायच्या आहेत. आणि संध्याकाळी पुन्हा एक धुपारती आणि सायंपूजा ही सुद्धा या ठिकाणी लिंगायत येऊन करत असतात. सध्या या ठिकाणी जितेंद्र रामचंद्र लिंगायत उर्फ राजू लिंगायत हे लिंगायत कार्यरत आहेत. मुळात कालभैरव हे झटकन प्रसन्न होणारं दैवत आहे आणि त्यामुळे त्याची उपासना करणं, त्याची जे भक्तगण आहेत त्यांच्यावरती त्याचा वरदहस्त कायम असतोच. त्यामुळे अनेकांना या ठिकाणी रोकडे अनुभव आलेले आहेत. या देवस्थानचं आणखीन फार मोठं वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये वाहणारा ओढा आणि बेन नदी यांचा संगम या ठिकाणी आहे. अगदी कालभैरव मंदिराच्या गाभाऱ्यासमोर तो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील बहुसंख्य नद्या या दक्षिण वाहिनी आहेत, पण आमच्यासमोर असलेली ही बेन नदी जी आहे, पुढे बेनी गाव असल्यामुळे या नदीला बेन नदी नाव पडलं आहे. तर ही जी बेन नदी आहे ही बेन नदी उत्तर वाहिनी आहे आणि उत्तर वाहिनी नद्यांचा संगम हा परिसर, समोर कालभैरवाचं देवस्थान, थोडंसं तीर्थक्षेत्राचे जे काय नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स या ठिकाणी पूर्ण होतात. या परिसरामध्ये एकंदर असलेल्या 27 नक्षत्र वृक्षांपैकी 14 नक्षत्र वृक्ष या ठिकाणी आहेत. हेळा, उंबर, पायर, पिंपळ, वड, त्यानंतर रिंगी, आपटा असे अनेक जे नक्षत्र वृक्षांचं महत्त्व आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी आमचं भक्त निवास आहे. भक्तगणांना या ठिकाणी त्यांच्या राहण्याची संपूर्ण सोय करण्यात येते. मगाशी म्हटल्याप्रमाणे जेवणा खाण्याची आणि चहा नाश्त्याची सोय तर इथे आहेच, पण याशिवाय स्वतंत्र स्वयंपाकघरसुद्धा आहे. आलेल्या भक्तगणांपैकी कोणाला जर काही करून नैवेद्य दाखवावं असं वाटलं किंवा त्यांच्यासाठी काही बनवावं असं वाटलं तर या ठिकाणी सोय आहे. इथे गॅस आहे, त्यानंतर फ्रीज आहे आणि गरम पाण्याची सोयही आहे. त्यामुळे या ठिकाणी लोक येत असतात, राहत असतात आणि देवाच्या सहवासामध्ये राहण्याचा आनंदही घेत असतात. या ठिकाणी आलेल्या भक्तगणांना 24 तासाकरता पर हेड 100 रुपये चार्जेस आम्ही करत असतो आणि या सुविधा देत असतो. म्हणजे एक क्षुल्लक रक्कम ठेवलेली आहे जेणेकरून सेवेचा भावच दिसतोय मंदिराकडून किंवा मंडळातर्फे. कारण 100 रुपये 24 तासांसाठी हे एक इथे गॅस आहे, फ्रीज आहे, या व्यवस्था बघता हे आकारावे लागतात, म्हणून नाईलाजास्त ठेवलेली रक्कम अशी वाटते. खरं आहे अगदी. हे टोकन म्हणूनच आहेत, कारण हा भक्त निवास आहे आणि भक्तांनी या ठिकाणी येऊन राहावं अशी त्याच्या पाठीमागची अपेक्षा आहे. आलेल्या भक्तगणांना चहा, नाश्ता, नैवेद्य आणि त्यांच्या जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. विलास ठाकूर देसाई म्हणून जे हे आहेत इथले केटरर्स, त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि आलेल्या सगळ्या भक्तमंडळींना या स्वरूपाची सेवा ते पुरवत असतात. ट्रस्टनं आमची नेमणूक इथे केलेली आहे. ती इथे येणारे जे भक्तगण असतात किंवा कुलबांधव असतात त्यांची सकाळी नाश्ता, चहा, नैवेद्य आणि भोजन याची सर्व व्यवस्था ही आमच्याकडे असते. तसंच उत्सव किंवा वर्षभरात जे काय सण इथे साजरे होतात त्या सर्वाची जेवणाची व्यवस्था, नैवेद्य, प्रसादाची सगळी व्यवस्था ही आमच्याकडे असते. मंदिराच्या बाहेर स्टेजवर जी आपल्याला मूर्ती स्वरूपातील शिल्प दिसत आहेत ती नेमकी काय आहेत, कसली आहेत? हे विरगळ आहेत. विरगळ याचा अर्थ जे
युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झालेले लोक आहेत त्यांचे ती आठवण आहे. आणि आपल्या कोकण रिजनमध्ये बहुसंख्य देवस्थानामध्ये हे विरगळ पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ते जर युद्ध असेल तर त्या युद्धाची एक ही असते युद्ध खोदलेलं असतं. त्याच्यावरती काही अप्सरा त्या मृतात्म्याला किंवा हुतात्म्याला म्हणू आपण स्वर्गलोकी घेऊन जात आहेत असं आहे. आणि वरती जी सती गेलेली बाई असेल त्या बाईचे किती, एक जण सती गेली, दोघी जणी गेल्या, याचा एक हात दाखवलेला असतो. हे सर्व लोक जे आहेत हे शैवपंथीय आहेत, त्यामुळे शंकराची पिंडी त्याच्यामध्ये आहे. आणि दोन बाजूला त्याला चंद्र आणि सूर्य दाखवलेले आहेत. म्हणजे जोपर्यंत पृथ्वीवरती चंद्र सूर्य आहेत अस्तित्वात तोपर्यंत त्या वीरगतीला प्राप्त झालेल्या याचं जे महत्त्व आहे ते कायम राहावं. म्हणजे यावत चंद्र दिवाकरो हा जो शब्दप्रयोग आपल्यामध्ये आहे तोपर्यंत त्याची कीर्ती अखंडित राहावी अशी कामना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. हेच जर युद्ध म्हणजे नौकेतून किंवा याच्यातून झालेलं असेल तर त्याप्रमाणे खाली त्या बोटी किंवा ते सगळं दाखवलेलं असतं. या विरगळामध्ये एक विरगळ आहे, याच्यामध्ये 41 जवळजवळ व्यक्तिरेखा आहेत. व्यक्तिरेखा म्हणा, अप्सरा म्हणा, काही म्हणा, त्या आहेत. आणि अशा प्रकारे इतक्या व्यक्तिरेखा असलेला विरगळ हा महाराष्ट्रातला हा एकमेव आहे. हे फार मोठं वैशिष्ट्य इथे आहे. इथे एक आपल्याला बोर्ड बघायला मिळतोय, दी कालभैरव योगेश्वरी मंदिर बेनी एंडाउमेंट ट्रस्ट. तर ह्या ट्रस्टचं नेमकं काका काय काम आहे आणि इथे काही नावं दिसत आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा. हा ट्रस्ट 1970 साली स्थापन झाला. आणि त्यावेळेला मगाशी मी जसं म्हटलं तसं शेरे, दळी, कुष्टे, हर्डीकर आणि खेर या कुटुंबियांच्या तर्फे एक प्रतिनिधी या कुटुंबियांचा असं स्वरूप आलं. आणि त्यानुसार या 5 कुटुंबियांचे प्रतिनिधी याच्यावरती आहेत. विद्यमान या ट्रस्टवरती श्री विनोद वामन शेरे हे अध्यक्ष असून सुभाष राजाराम दळी, हेमचंद्र उर्फ राजन श्रीनिवास हर्डीकर, श्रीयुत दीपक वसंत खेर आणि प्रितेश नंदकुमार कुष्टे हे विश्वस्त आहेत. आणि याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, अधूनमधून काय वैद्यकीय मेडिकल कॅम्प अशा अनेक उपक्रम हे ट्रस्टी मंडळ करत असतं. आणि लोकही त्याचा फार चांगल्या प्रकारे लाभ घेत असतात. काका, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात. त्याचप्रमाणे लांजातील देखील अनेक लोकांना अजून या मंदिराविषयी तितकीशी माहिती नाही आहे. तर एकंदर ह्या सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी, भाविकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? हे मंदिर अत्यंत पुरातन असून स्वयंभू आहे. लोकांनी या ठिकाणी येऊन कालभैरव योगेश्वरीचा आशीर्वाद प्राप्त करावा आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी असतील, ज्या काही संकट असतील ती बाजूला करण्यासाठी त्याला प्रार्थना करावी आणि आपलं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने व्यतीत करावं असं मला वाटतं. या मंदिराला कोणाला देणगी द्यावीशी वाटली तर देणगी देण्याची माध्यमं काय आहेत? देवस्थानच्या 2 बँकांमध्ये खाती असून एक बँक ऑफ इंडियामध्ये आहे आणि एक सारस्वत बँकेमध्ये आहे. आणि जे खातं आहे ते दी कालभैरव योगेश्वरी मंदिर बेनी एंडाउमेंट ट्रस्ट या नावानंच आहे. त्यामुळे ती सर्व जी देणगी आहे ती त्या ट्रस्टकडे आपोआप जमा होते आणि त्यातूनच ही सर्व कामं होत असतात. काका, धन्यवाद. खूप छान माहिती तुम्ही आम्हा सर्वांनाच दिलीत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ही माहिती आपोआप पोचणार आहे आणि सर्वांनाच ही माहिती नक्कीच ऐकायला आवडेल याची मला आशा आहे. तर मंडळी, आमच्या कुलदेवतेचं हे मंदिर, कालभैरव योगेश्वरीचं हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून जरूर कळवा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा. आपले मनःपूर्वक आभार हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलशी जोडले रहा. मनःपूर्वक धन्यवाद.